हे झाड बघा आणि हे घर बघा. आमच्या इथे जाताना वाटेत हे घर लागतं. हे घर आणि हे झाड बघितलं ना की मला आजीबाईची, कोल्ह्याची आणि बोराची गोष्ट आठवते. तुम्ही वाचले का ही गोष्ट कधी किंवा ऐकले का? असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. हे आली आहेत, आल्याला कोंब आले आणि ती बाडी बनवली आणि आता मी आलं लावतोय. जमिनीला नांगरून घेतलंय, आल्याला मस्तपैकी कोंब आलेत आणि अशी बाडी बनवून घेतली. आता ह्याच्यामध्ये आलं लावणार आम्ही. हे भरपूर बाकीचं कुकर गेलं बाजूचं. ते काय करायचं? हे ह्याला नाही येत को, त्याला नाही फक्त आले त्यालाच येतात ना. एका व्हिडिओच्या कमेंट मध्ये मला विचारलं होतं की काजूचं रोप कसं येतं आणि त्याला बिया कशा लागतात. तर बिया कशा लागतात हे तर मी तुम्हाला आता दाखवू शकत नाही, कारण काजूला बिया ह्या एप्रिल मे मध्ये येतात. ही अशी काजूची बी आहे, इथे पडली होती, ती भिजली आहे पावसात आणि तिला मस्त असा कोंब आलाय आणि छोटस असं रोपटं आले. जमिनीची नांगरणी करणं फार महत्वाचं आहे. नांगरणी केल्याने जमीन भुसभुशीत होते व हवा जमिनीत खेळती राहते. या प्रक्रियेमुळे तण नष्ट होऊन रासायनिक तणनाशकांपासून जमिनीचा बचाव होतो. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कीटकांचे जीवनचक्र तुटून पिकांचे संरक्षण होते. हे असं प्रत्येक काजूच्या मुदावर गांडूळ खत घातलंय. कमी जमिनीत व कमी लागवडीत जास्तीत जास्त उत्पन्न मिळावं याचा विचार करून माणसाने रासायनिक खतांचा, रासायनिक फवारणीचा वापर करायला सुरुवात केली. जर शेतकऱ्यांना आपण सेंद्रिय शेतीबद्दल, ऑर्गॅनिक शेतीबद्दल माहिती दिली तर शेतकऱ्यांची अशी प्रतिक्रिया असते की आता हे सेंद्रिय किंवा ऑर्गॅनिक पिकवणं कठीण आहे, कारण जमिनीला या केमिकलची, रसायनांची सवय झालेली आहे. आणि ज्या वेळेला शेतकरी हे ऑर्गॅनिक, सेंद्रिय घेण्याचा प्रयत्न करतो पीक, तेव्हा त्याचं उत्पन्न फार कमी होतं. त्यामुळे कुणीच ऑर्गॅनिक, सेंद्रिय घेण्याच्या भानगडीत पडत नाही. पण एखादी सवय जर आपल्याला मोडून काढायची असेल तर आपल्याला हळूहळू प्रयत्न तर करावेच लागणार. कोणतीच गोष्ट ह्या जगातली एकाएकी बदलत नसते, त्यात सातत्य असावं लागतं आणि सुरुवात ही आपल्यालाच करावी लागणार आहे. नैसर्गिक अजैविक द्या काय? झाडांना. झाडांना नैसर्गिक, जैविक आणि सेंद्रियच द्या. म्हणजे ते जे पिकवतील ते सुद्धा सेंद्रिय, जैविक आणि नैसर्गिकच असेल, त्यात कोणत्याही प्रकारची भेसळ नसेल. आणि हे अन्न जेव्हा आपल्या शरीरात जाणार आहे तेव्हा त्याचा फायदा पण आपल्याला तेवढाच असणार आहे. आपल्या आरोग्यासाठी ते फायदेशीर असणार आहे.